दिल्लीप्रमाणेच देशभरात नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून राजकारण तापवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला। मुंबईत वांद्रे इथं काँग्रेसने निदर्शनं केली। देशभरात नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून राजकारण तापवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला। मुंबईत वांद्रे इथं काँग्रेसने निदर्शनं केली। आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या। नॅशनल हेरॉल्ड सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या खेरवाडी परिसरात काँग्रेसच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी खासदार प्रिया दत्त यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। टायर पेटून आणि प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला। मोबाईलला हात लावल्याचा राग आल्याने एका साधूनं 10 वर्षीय मुलाच्या डोक्यात कुऱ्हाड मारल्यानं मुलाचा जागीच मृत्यू झाला। तर संतप्त नागरिकांनी महाराजाला बेदम चोपल्यानं महाराजाचाही मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील दहेगाव इथं घडली आहे। महेश अरुण उगले असं मृत मुलाचं नाव आहे, तर विश्वानंद सरस्वती असं त्या साधूचं नाव आहे। उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात दौरे करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। या सर्व समस्या आणि त्याबाबतचा अहवाल सर्व आमदार आज उद्धव ठाकरे यांना जळगावात सुपूर्द करतील। यावेळी 350 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत दिली जाईल। दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या 15 तालुक्यात शिवसेना आमदारांनी दौरा करून संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। कृषी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्ह्यात वर्षभरात 175 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून समोर आले। मात्र यात फक्त 27 शेतकरी मदतीस पात्र ठरलेत। तब्बल 118 शेतकरी मदतीसाठी अपात्र ठरलेत। या अपात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतलाय। शिवसेनेच्या नाशिक जिल्हा दौऱ्याची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या बैठकीने झाली। या शिवसेना मंत्री आणि आमदारांनी वीज, पाणी, रोजगार हमी योजना, शेततळी, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन अशा विविध मुद्द्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। तसंच जलयुक्त शिवार योजनेची व्याप्ती वाढवून त्याचं ऑडिट करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा करण्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांचा दुष्काळी दौरा राजकीय असल्याची टीका होत असताना आमचा दौरा हा सरकारचे प्रतिनिधी म्हणून असल्याचा खुलासा शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलाय। यात सरकारमधील मित्रपक्ष सत्तेत येण्याआधी सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते भुजबळ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करत होता। मात्र त्याच सरकारच्या काळात भुजबळांना क्लीन चिट कशी मिळाली या प्रश्नावर मात्र एकनाथ शिंदे यांनी राजकीय भाष्य करण्याचा नकार दिला। शिवसेनेचा दुष्काळी पाहणी दौरा नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यामधल्या 5 गावात करण्यात आला। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणं आणि शेतकऱ्यांसाठीच्या उपाययोजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा यामागचा हेतू होता। शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते। सरकारमध्ये राहायचं आणि सरकारविरोधात भूमिका मांडत दुष्काळी पाहणी दौरे करायच्या अशा प्रकारे शिवसेना जनतेला मूर्खात काढत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। नाशिकमधल्या येवला इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते। असे दौरे करण्यापेक्षा मित्र पक्षाबरोबर बसा आणि पंतप्रधानांकडून भरीव पॅकेज आणा असा टोलाही विखे पाटलांनी शिवसेनेला लगावला। मराठवाड्यानंतर खानदेशातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांसह 10 आमदारांनी धुळे जिल्ह्याचा दुष्काळी दौरा केला। यावेळी शिवसेनेचे राज्यातील परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसह 10 आमदारांनी धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी चर्चा केली। केंद्र सरकारच्या सीसीटीएनएल प्रणालीचा वापर करून राज्यातील सर्व पोलीस स्टेशन ऑनलाईन करून अपराध सिद्धीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली। त्यामुळे एखाद्या मोठ्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी याचा मोठा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। वर्धा इथं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते। शिवसेना हा एक नाटकी पक्ष आहे अशी टीका काँग्रेसच्या नारायण राणेंनी शिवसेनेवर केली। एका बाजूला सत्तेत बसता मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही, कॅबिनेटमध्ये बसून करता काय असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला। मुंबईत मोकळ्या जागांची वानवा असतानाही मुंबई महापालिका मात्र विकास आराखड्यामध्ये असलेली आरक्षित खेळाची मैदानात ताब्यात घेत नसल्याचं दिसतंय। चेंबूर मानखुर्द रोडवरच्या एका प्रसिद्ध शाळेनं 7 वर्षांनंतरही खेळाचं मैदान मुंबई महापालिकेच्या ताब्यात दिलं नाही। त्यामुळे इथल्या स्थानिकांनी हे मैदान जनतेसाठी खुलं करण्यासाठी लढा पुकारलाय।
ठाण्यातील सूरज परमार आत्महत्या प्रकरणी 4 नगरसेवकांना दिलासा मिळाला नसून ठाणे सत्र न्यायालयानं 4 नगरसेवकांचा जामीन अर्ज फेटाळलाय। 28 डिसेंबरपर्यंत या 4 नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबईत भांडूपमध्ये रात्री 10च्या सुमारास 2 दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान झालं। या दुकानांच्या वरच्या मजल्यावर एक हॉस्पिटल देखील आहे। मात्र आग लागल्याचं कळता स्थानिकांनी सर्व रुग्णांना हॉस्पिटलबाहेर काढलं। अग्निशमन दलानं वेळीच आग नियंत्रणात आणल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे। मात्र या दोन्ही दुकानांमध्ये गाद्या आणि कपडे असल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं। बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्ण प्रकल्पातील हक्काचं पाणी मिळावं यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी बुलढाण्यातील देऊळगाव तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता। जिल्ह्यातील सिंदखेडा राजा आणि देऊळगाव येथील 15 गावांना सिंचनासाठी पाणी मिळावं यासाठी हे शेतकरी 2006 पासून डावा कालवा संघर्ष समितीच्या वतीनं लढा देत आहेत। मात्र अजूनही या लढ्याला यश आलेलं नाही। अमरावती जिल्ह्यातील अंजन गावातील नागरिकांना वीज वितरण कंपनीकडून वीज बिल वाढीचा शॉक मिळतोय। वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झालेत। मीटरचं रीडिंग न तपासताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सध्या घरात राहणाऱ्या लोकांना सामान्य लोकांना 42,000, 22,000 आणि 15,000चं बिल पाठवलंय। जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकानं 1ली ते 4थीतल्या वर्गातल्या काही मुलींशी अश्लील वर्तन केल्याचं उघड झालंय। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या मीनझरी इथली ही घटना आहे। दीपक नंदरधर असं या विकृत शिक्षकाचं नाव आहे। एका पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघड झाला। गेल्या 15 वर्षांपासून गड निधी धरणग्रस्तांच्या ज्या समस्या सुटल्या नव्हत्या त्यांचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसन झालेल्या गावांना भेटी दिल्या। त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पाटबंधारे विभागाची चांगलीच कान उघडणी करीत त्वरित काम पूर्ण करण्याचे आदेश दिले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।